आज आपण करणार आहोत झणझणीत चवळीची आमटी रस्सा भाजी। त्यासाठी उकडून घेतलेल्या चवळी बघू शकताय कुकरमध्ये 2 शिट्ट्या घालून ही चवळी उकडून घेतलेली आहे चांगली। आणि कांदा, एक मोठा कांदा चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर। तर अशा प्रकारचं साहित्य लागणार आहे। त्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं फोडणीपुरतं तेल टाकायचं आहे, 2 चमचे। चांगली कढई गरम करून घ्यायची आहे। त्याच कढईत आता थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायचे आहेत। फोडणी खमंग झाली की भाज्या चांगल्या होतात, कोणत्याही भाज्या अगदी। त्यासाठी जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायचे आहेत। आता जिरे मोहरी चांगली तडतडलेली आहेत आणि खमंग अशी फोडणी पण तयार झालेली आहे। खमंग असा वास येत आहे। तर आता या ठिकाणी इथं गॅस बारीक करते मी आणि त्याच गॅसमध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। कांदा लवकर वाढण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ घालत आहे मी, म्हणजे मिठामुळे कांदा भाजतो लवकर। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा। कांदा चांगला सोनेरी कलरपर्यंत तळून घ्यायचा इथं। आता कांद्याला जवळजवळ सोनेरी कलर आलेला आहे। आता त्यात कांदा लसूण मसाला मी इथं 1.5 चमचा टाकते। तुम्हाला कितपत तिखट किंवा सपक हवे आहे त्यानुसार इथं कांदा लसूण मसाला वापरू शकता तुम्ही। आणि व्यवस्थित मिक्स करायचा। इथं गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। आणि ही उसळ लगेच घालायची गॅस। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। चवळीची उसळ जर तुम्हाला करायची असेल तर अशी सुद्धा करू शकता। पाणी घालते मी। कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे चवळीची उसळ किंवा आमटी त्यानुसार पाणी घालायचं इथं। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी थोडं पाणी घालून घेते। बघू शकता किती छानसा कट आलेला आहे रस्सा भाजीला या चवळीच्या। फोडणीतच कोथिंबीर घातल्यामुळे छान कट आलेला आहे रस्सा भाजीला। आणि आपण फोडणीतच तिखट घातलेलं आहे। चवीनुसार थोडीशी साखर आणि आता झाकण घालून 10 मिनिटं शिजवून घेऊ, म्हणजे आणखीन छान होईल भाजी आपली चवळीची रस्सा भाजी। आता झाकण उघडते मी। बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या रस्सा भाजीला आणि कट सुद्धा चांगला आलेला आहे। आता गॅस बंद करते मी। बघू शकता खूप छान कट आलेला आहे। बघू शकता व्यवस्थित मस्तपैकी अशी झणझणीत आणि चमचमीत अशी चवळीची रस्सा भाजी तयार झालेली आहे इथं। गार झाल्यानंतर भाजीला चांगला कट येतो। बघू शकता इथं पुढं काय व्हिडिओ कंटिन्यू करायचा जमला नाही मला, त्यामुळे इथं फोटो काढलेले आहेत मी। बघू शकता इथं गार झाल्यावर भाजीला चांगला कट आलेला आहे। मस्तपैकी आपली चवळीची रस्सा भाजी तयार आहे इथं झणझणीत आणि चमचमीत अशी। तर कशी वाटली आजची माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा आणि खिलवत राहा.